अकोला जिल्ह्यातील बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यानंतर कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्त कारवाई करत 9 बियाणे कंपन्यांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये 10 गुन्हे दाखल केले आहेत। बियाण्यांची उगवण न झाल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली असून बनावट बियाणे विक्रेत्यांवर खळबळ उडाली आहे। अकोला जिल्ह्यात यंदा सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली। मात्र विविध कंपन्यांकडून खरेदी केलेल्या बियाण्यांची उगवण न झाल्यानं शेतकऱ्यांना दुबार पेरणीसह मोठ्या आर्थिक नुकसानीला समोर जावं लागतंय। जिल्ह्यातील विविध तालुक्यातून बोगस बियाण्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली। या कारवाई अंतर्गत 9 बियाणे कंपन्यांविरुद्ध 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सर्वाधिक 3 गुन्हे तेल्हारा पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यामध्ये विगर बायोटेक, दफ्तरी सीड्स आणि ग्रीन गोल्ड या कंपन्यांचा समावेश आहे। याशिवाय ईगल कंपनीविरुद्ध बाळापूर आणि अकोट इथे प्रत्येकी एक गुन्हा, ऑस्कर सीड्स विरुद्ध पातूर, असोरे कंपनीविरुद्ध रामदासपेठ, ओसवाल कंपनीविरुद्ध मूर्तिजापूर तसेच बाफना आणि अंकुर सीड्स विरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कृषी आयुक्तालयाच्या निर्देशानुसार विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि कृषी अधिकाऱ्यांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आली असून दोषींविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। आज अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या ज्या तक्रारीच्या अनुषंगाने एकूण 9 कंपन्यांवरती 10 ठिकाणी आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। यामध्ये आपण बियाणे कायदा 1966, बियाणे अधिनियम 1968 आणि भारतीय न्याय संहिता 318 ते 4 च्या अन्वये आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। कोणकोणत्या कंपन्या? यामध्ये ऑस्कर सीड्स, विगर सीड्स, ॲश्युअर सीड्स, दप्तरी सीड्स, बाफना सीड्स आणि त्याच्यानंतर ईगल सीड्स, अंकुर सीड्स या पद्धती या कंपन्यांचा आपण समावेश केलेला आहे।